नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनसोडे सर अर्थशास्त्र विषयासाठी मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, याआधी अर्थशास्त्राचा पहिला विभाग जो आहे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरा विभाग जो आहे स्थूल अर्थशास्त्र, या दोघांची 10 वैशिष्ट्ये स्पष्ट करणारा स्वतंत्र 2 व्हिडिओ मी प्रकाशित केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्याला डिटेलमध्ये त्याचा अभ्यास करायचा आहे आणि नोट्स घ्यायचे आहेत, त्यांनी माझ्या चॅनलच्या नावावर बनसोडे सर व्ही किंवा बनसोडे सर अर्थशास्त्र यावर क्लिक करून ते 2 व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यांच्यातील फरक अतिशय थोडक्यात बघणार आहोत. यामध्ये या दोघांमधील पहिला फरक म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राला व्यष्टी अर्थशास्त्र, अंशलक्षी अर्थशास्त्र आणि इंग्रजीमध्ये मायक्रो MICRO मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. आणि मायक्रो हा शब्द जो आहे तो ग्रीक भाषेतील MIKROS या शब्दापासून आलेला दिसतो. याचा अर्थ लहान घटक असा होतो. तर स्थूल अर्थशास्त्राला समष्टी अर्थशास्त्र म्हणतात, समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणतात. तर इंग्रजीमध्ये त्याला मॅक्रो MACRO इकॉनॉमिक्स म्हणतात. तर ग्रीक भाषेतील MAKROS मॅक्रोज या शब्दापासून मॅक्रो हा शब्द आलेला आहे. याचा अर्थ मोठा घटक असा होतो. हा पहिला फरक आपल्याला सांगतात. दुसरा फरक जो आहे या दोघांमधील, तर सूक्ष्म अर्थशास्त्राची सुरुवात जी आहे ती 1776 ॲडम स्मिथ, हे जे चित्र आहे ते ॲडम स्मिथ यांचं या अर्थतज्ञाचं आहे. त्यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ मांडून अर्थशास्त्र विषयाची सुरुवात केली आणि त्यालाच पुढं जाऊन सूक्ष्म अर्थशास्त्र हे नाव पडलं. तर हा अर्थशास्त्राचा पहिला विभाग आहे. ॲडम स्मिथ नंतर प्राध्यापक डॉक्टर अल्फ्रेड मार्शल, प्राध्यापक रिकार्डो, प्राध्यापक मिल यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राचा विकास केला. तर स्थूल अर्थशास्त्राची जी सुरुवात आहे ती हे जे आहेत, हे चित्र जे आहे ते लॉर्ड केन्स यांचं. मित्रांनो, 1929 ते 1933 या कालावधीमध्ये जगामध्ये महामंदी आल्यानंतर लॉर्ड केन्स यांनी 1936 पैसा, व्याज व रोजगार विषयक सामान्य सिद्धांत हा ग्रंथ मांडला आणि एक वेगळं जे अर्थशास्त्र मांडलं त्याला पुढं जाऊन स्थूल अर्थशास्त्र हे नाव पडलं. हा दुसरा विभाग अर्थशास्त्राचा त्यांनी सुरू करण्याचा मान त्यांना जातो. त्यानंतर हे आहेत डॉक्टर माल्थस यांनी लोकसंख्येसंबंधीचा सिद्धांत मांडला. तसेच पुन्हा प्राध्यापक वॉलरा आहे यांनी स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात पुढे भर टाकली. हा दुसरा फरक आपल्याला सांगते. त्यानंतर तिसरा जो फरक आहे त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक लहान विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील एक व्यक्ती आहे, एखादी वस्तू आहे, एक कुटुंब आहे, एक विशिष्ट उत्पादन संस्था आहे, एक विशिष्ट उद्योग आहे, अशा लहान वैयक्तिक घटकाचा अभ्यास केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा, तसेच अर्थव्यवस्थेतील मोठे घटक जे आहे, कुटुंब संस्थेतील मोठे घटक, एकूण मागणी सर्व लोकांची, एकूण उपभोग खर्च आहे, एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे देशाचं, लोकांची एकूण बचत आहे, तसेच सर्व उद्योग संस्थेतील एकूण रोजगार, एकूण उत्पादन खर्च आहे, सर्वसाधारण किंमत पातळी, एकूण पुरवठा, अशा मोठ्या घटकांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हा तिसरा फरक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर चौथा फरक आहे की सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असंही म्हणतात. कारण काय मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते, त्यानंतर उत्पादनासाठी आवश्यक असणारी भूमी जो आहे त्याचा खंड कसा ठरतो, श्रमिक जो आहे त्याचं वेतन, ही किंमत कशी ठरते, तसेच भांडवल आहे त्याचा मोबदला व्याज कसा ठरतो, आणि संयोजक जो आहे त्याचा मोबदला म्हणजेच किंमत, नफा कसा ठरतो याचा अभ्यास केला जातो. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असंही म्हणतात. तर स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत किंवा रोजगार सिद्धांत असं म्हणतात. कारण का स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेतील एका वर्षातील देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्याचा अभ्यास केला जातो. त्याच्या विविध संकल्पना अभ्यासल्या जातात. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या विविध पद्धती अभ्यासल्या जातात. त्याच्यातील चढ उतार आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेतील भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादन जे घटक आहेत त्यांना एका वर्षाच्या कालावधीत मिळणारा एकूण रोजगार किती आहे याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न सिद्धांत किंवा रोजगार सिद्धांत असंही म्हणतात. त्यानंतर पाचवा फरक आपल्याला सांगता येईल की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये
समतोलाचा जर विचार केला तर आंशिक समतोलाचा अभ्यास केला जातो. आंशिक म्हणजेच एखादा अंश, एखादा घटक, एखादा लहान घटक म्हणजेच काय, एक व्यक्तीचा समतोल कसा साधला जातो, उत्पन्न आहे, बचत आहे, त्याची मागणी आहे. तसेच मागणी आणि पुरवठ्याच्या समतोलातून एका विशिष्ट वस्तूची किंमत कशी ठरते, बघा लक्षात घ्या. आणि एखाद्या विशिष्ट उद्योगाचा, एका विशिष्ट उद्योग संस्थेचा, एका विशिष्ट उत्पादन संस्थेचा उत्पादन घटकाचा समतोल, आंशिक समतोल कसा साधला जातो याचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रात केला जातो. त्यामुळे याला आंशिक समतोलाचं विश्लेषण असं म्हणतात. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये मित्रांनो सर्वसाधारण समतोलाचं विश्लेषण पद्धती किंवा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा, तसेच अर्थव्यवस्थेतील मोठे घटक म्हणजेच सर्व लोकांची एकूण मागणी असेल, एकूण उपभोग खर्च असेल, एकूण राष्ट्रीय उत्पन्न असेल, एकूण बचत असेल, तसेच उद्योग संस्थेतील एकूण रोजगार असेल, एकूण उत्पादन आहे, एकूण उत्पादन खर्च आहे, सर्वसाधारण किंमत पातळी आहे, एकूण पुरवठा आहे, या सगळ्यांचा समतोल म्हणजे सर्वसाधारण समतोल कसा साधला जातो याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. त्यानंतर 6वा फरक आहे या दोघांमधील की वस्तूची किंमत कशी ठरते हे बघत असताना सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एखाद्या वस्तूची किंमत तसेच एखाद्या उत्पादक घटकाची किंमत कशी ठरते याचा अभ्यास केला जातो. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये एका वर्षाच्या कालावधीत देशातील सर्व उद्योगात उत्पादित होणाऱ्या ज्या कोण सर्व वस्तू आहेत त्यांची सर्वसाधारण किंमत पातळी कशी ठरते याचा अभ्यास करून भाववाढ आहे, तेजी आहे, मंदी आहे, किमतीतील बदल आहे संपूर्ण देशातील याचा अभ्यास म्हणजे सर्वसाधारण सरासरी किंमत पातळीचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. हा फरक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो फरक आहे पद्धतींचा वापर जर बघितला तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करत असताना बघा विभाजन पद्धती वापरली जाते. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्था जी आहे तिचे लहान लहान भागामध्ये विभाजन केलं जातं आणि त्याच्यातून लहान घटक जो आहे, एक व्यक्ती, एक कुटुंब, एक वस्तू आहे, एक कारखाना आहे, एक उद्योग, हा स्वतंत्रपणे बाजूला कडून त्या वैयक्तिक घटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. तसेच उत्पादनाचे जे 4 घटक आहेत त्या 4ही घटकांचा एकत्रित अभ्यास न करता त्यांचं विभाजन करून, तुकडे करून भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक ह्या 4 उत्पादक घटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो आणि त्यातून अनेक संकल्पना आणि सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्र मांडलेले आहेत. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्रात विभाजन पद्धती वापरली जाते. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धतीचा वापर केला जातो. मित्रांनो, राशी म्हणजे एकूण पद्धतीचा, म्हणजे त्या ठिकाणी काय केला जातो, संपूर्ण जंगलातील एखाद्या वनस्पतीचा अभ्यास न करता संपूर्ण जंगलातील सर्व वनस्पतींची वैशिष्ट्ये अभ्यासणं, त्या प्रकारानं संपूर्ण अर्थव्यवस्थेतील सर्व मोठ्या घटकांचा ढीग करून एकत्रितपणे एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या सगळ्या घटकांचा राशी पद्धतीने अभ्यास स्थूल अर्थशास्त्रात केला जातो असं आपल्याला फरक यांच्यातील सांगता येईल. त्यानंतर विश्लेषण पद्धतीचा आपण जर विचार केला तर विश्लेषण पद्धतीच्या बाबतीत सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये बघा लक्षात घ्या, सीमांत विश्लेषण हा सूक्ष्म अर्थशास्त्राचा पाया आहे. सीमांत विश्लेषण पद्धती म्हणजेच काय, एखादा ग्राहक वस्तूंची खरेदी एका पाठोपाठ एक करत असताना तो जो नग वाढवत जातो, उपभोगामध्ये नग वाढवत जातो, वस्तूच्या मागणीमध्ये नग वाढवत जातो, याला म्हणायचं सीमांत नग, शेवटचा नग. तसेच उत्पादक जो आहे एकूण उत्पादनात एका नगाने वाढ केली तर वाढवलेला जो नग आहे सीमांत नग, त्याच्यामुळं ग्राहकाची सीमांत उपयोगिता जो आहे, तसेच विक्रेत्याचा सीमांत खर्च जो आहे, सीमांत प्राप्ती यामध्ये काय बदल होतो याचा अभ्यास करणे म्हणजे सीमांत विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्राचा या पद्धतीने सीमांत विश्लेषण हा पाय आहे. याचा अभ्यास करून अनेक संकल्पना, सिद्धांत सूक्ष्म अर्थशास्त्र मांडलेले आहेत. तर स्थूल अर्थशास्त्राचा एकूण विश्लेषण हा पाय आहे. बघा लक्षात आहे. म्हणजेच काय, स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थातील सर्व घटकांचा, एकूण मोठ्या घटकांचा एकूणाचा अभ्यास म्हणजेच एकूण मागणी सर्व लोकांची, एकूण उपभोग खर्च, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण बचत, तसेच एकूण रोजगार अर्थव्यवस्थेतील, एकूण उत्पादन खर्च, सर्वसाधारण किंमत पातळी, एकूण पुरवठा, अशा मोठ्या एकूणाचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामुळे याला एकूण विश्लेषण पद्धती म्हणतात. एकूण विश्लेषण पद्धती हा स्थूल अर्थशास्त्राचा पाया, हे 8वा फरक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो फरक आहे गृहीतके. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये सिद्धांत मांडत असताना ते विशिष्ट गृहीते मांडली जातात. विशिष्ट गृहीतांवर सिद्धांत आधारले असतात. गृहीते मांडावीच लागतात, कारण का सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतील एखाद्या लहानात लहान घटकाचा स्वतंत्रपणे एक वस्तू, एक व्यक्ती आहे, एक कुटुंब आहे,
विशिष्ट उत्पादन संस्था आहे. अशा वैयक्तिक घटकाचा अभ्यास करून ते सिद्धांत मांडलेले सिद्धांत इतर घटकांना लागू करायचे असतील तर गृहीते मांडावीच लागतात. मात्र स्थूल अर्थशास्त्रामध्ये सिद्धांतात गृहीते मांडण्याची आवश्यकता नसते. कारण का स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मोठ्या घटकांचा एकमेकांवर हे सगळे जे घटक आहेत, एकूण मागणी, एकूण उपभोग खर्च, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण उत्पादन, एकूण रोजगार, या सगळ्यांचा अभ्यास करून सिद्धांत मांडले जातात. मात्र या सिद्धांतामध्ये गृहीते मांडण्याची आवश्यकता नसते. त्यानंतर 10वा जो फरक आहे त्यामध्ये उपयुक्तता जर विचार केली तर सूक्ष्म शास्त्राच्या अभ्यासातून लोकांचे वैयक्तिक कल्याण झालेले का नाही ते समजून येतं मित्रांनो. कारण का सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न आहे, त्याची बचत आहे, त्याची गुंतवणूक आहे, त्याचं राहणीमान आहे, याच्यात काय बदल झाला याचा अभ्यास समजून येतो. त्याच्यामुळे लोकांचं वैयक्तिक कल्याण कितपत झाले ते सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासातून समजून येतं. तर स्थूल अर्थशास्त्रातील आर्थिक प्रारूपे जे आहेत, आर्थिक जे सिद्धांत आहेत मित्रांनो, ते देशासाठी उपयोगी पडतात असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच काय, भारतासारख्या देशामध्ये जर बघितलं आपण पहिल्या 25मध्ये आपण सांगितलं प्राध्यापक हॅरॉल्ड आणि प्राध्यापक डोमर हे त्यांचं चित्र आहे, त्यांनी सांगितलेले प्रारूपे उपयोगी पडले. दुसऱ्या योजनेमध्ये आपल्याला प्राध्यापक महालनोबिस यांनी मोठ्या आणि मूलभूत उद्योगांच्या विकासासाठी मांडलेली प्रारूपे उपयोगी ठरले. म्हणजेच स्थूल अर्थशास्त्राचे प्राध्यापक कार्डोर आहे, प्राध्यापक मिल्टन फ्रीडमन आहे, अशा अनेक अर्थतज्ञांनी स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करून मांडलेली प्रारूपे कशासाठी वैयक्तिक उपयोगी पडत नाहीत, मात्र देशासाठी उपयोगी पडतात, देशाच्या विकासासाठी उपयोगी पडतात. हे आपल्याला फरक या ठिकाणी सांगता येतो. त्यानंतर 11वा फरक जर आपल्याला बघायचा असेल तर व्याप्तीचा जर विचार केला तर सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती जी आहे ती मर्यादित आहे मित्रांनो. कारण सूक्ष्म अर्थशास्त्र कसं आहे, व्यक्तिनिष्ठ आहे. म्हणजेच एका व्यक्ती, एक वस्तू, एखादं कुटुंब, एखादी विशिष्ट उद्योगसंस्था, विशिष्ट उद्योग यांचा अभ्यास केल्यामुळं देशासमोर राष्ट्रव्यापी समस्या आल्यास, बघा बेकारी, दारिद्र्य, तेजीमंदी, तर त्यावरील अभ्यासासाठी आणि त्यावरील उपायासाठी हा अभ्यास फारसा उपयोगी पडत नाही. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती मर्यादित आहे. तर स्थूल अर्थशास्त्र हे मित्रांनो राष्ट्रनिष्ठ आहे, बघा समाजनिष्ठ आहे. कारण याच्यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. अर्थव्यवस्थेतील रोजगार निर्मिती आहे, भाववाढ आहे, मंदीतून देशाला बाहेर काढणं असेल, दारिद्र्य असेल, वाढती लोकसंख्या असेल, अशा मोठ्या घटकांचा, संपूर्ण अर्थव्यवस्थेवर येणाऱ्या मोठ्या प्रश्नाचा अर्थव्यवस्थेचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यासंबंधीचे अनेक धोरणे, उपाय या ठिकाणी मांडले जातात. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्र हे उपाय सुचवणारे, देशासमोरील येणाऱ्या अडचणींवर उपाय सुचवणारे शास्त्र आहे असं म्हटलं जातं. हा फरक या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर 12वा जो फरक आहे त्या दोघांमधील, तो जर आपण बघायचा झाला तर मी या ठिकाणी तो लिखित स्वरूपात दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला व्याख्येच्या स्वरूपात सूक्ष्म अर्थशास्त्राच्या 2 व्याख्या प्राध्यापक मॉरिस डॉब यांची व्याख्या दिली आहे, प्राध्यापक बोल्डिंग यांची व्याख्या दिली आहे, प्राध्यापक लर्नर यांची व्याख्या दिली आहे. आपण आतापर्यंत स्पष्ट केलेला तोच भाग इथं आहे. त्यानंतर दुसऱ्या विभागामध्ये स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या दिली आहे, केनेथ बोल्डिंग यांची, प्राध्यापक हॅन्सेनची व्याख्या दिली आहे. याच्यातून आपल्याला फरक सांगता येईल. पुन्हा ज्या विद्यार्थ्याला 2 मार्कासाठी किंवा 4 मार्कासाठी या दोघातला फरक लिहायचा आहे त्याच्यासाठी मी या ठिकाणी नोट्स दिलेले आहेत. या ठिकाणी पहिल्या पानावर 5 दोघांमधील फरक सांगितला आहे व्याख्येसह, आणि दुसऱ्या पानावर अगदी थोडक्यामध्ये आणखी 5 फरक या ठिकाणी दिलेले. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ थांबवून किंवा त्याचं स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे लिखाण करू शकता 2 किंवा 4 मार्कासाठी. समजा हा प्रश्न 8 मार्कासाठी मोठा विचारला तर लिखाण व्हावं किंवा त्यांच्यातील फरक विस्तारानं स्पष्ट करावं यासाठी मी हा फरक दिलेला आहे. प्रत्येक पानावर त्यांच्यातला एक फरक मी सांगितला आहे. आता या पहिल्या पानावर बघा सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र फरक बघितला. पहिला फरक जो आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो, तर स्थूल अर्थशास्त्रात समग्र मोठ्या घटकांचा अभ्यास केला जातो. या पद्धतीने मी तुम्हाला जवळजवळ 8 ते 9 फरक या ठिकाणी दिले आहे. पहिल्या पानावर 1, आता बघा दुसऱ्या पानावर हा दुसरा फरक दिला आहे, तिसऱ्या पानावर तिसरा फरक, चौथा फरक, 5 हा 6वा फरक आहे, हा 7वा फरक आहे, हा 8वा फरक आहे, बघा हा 9वा फरक आहे. हा 9 फरक या ठिकाणी आपण दिले आणि त्यांच्यातला हा शेवटचा फरक या ठिकाणी दिलेला आहे. यात तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ थांबवून किंवा स्कॅनचा स्क्रीनशॉट करून हे उत्तर लिहू शकता. चला तर मित्रांनो, तुम्हाला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र अर्थशास्त्र या थोडक्यात यांच्यातील फरक आपण या ठिकाणी स्पष्ट केला. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, धन्यवाद.